सन्माननीय पुढे पुढे बोला पुढे बोला. आवाज येतोय? हो. फक्त 1 मिनिट घेतोय सगळ्यांच्या पोटात कावळे ओरडतात. सन्माननीय व्यासपीठ, रेडकर सर आणि सरपंच मॅडम आणि इथल्या आयोजक, झारा ग्रामस्थ मंडळ, सगळ्यात म्हणजे मला वाटतं कुडाळ तालुक्यात किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातला उत्तमातील उत्तम असा कार्यक्रम आहे जो ज्ञानदानाचा कार्यक्रम आहे. आणि तुम्हाला पण मी सगळ्यात सांगतो आयोजकांना, असेच कार्यक्रम एक वेळ तुम्ही दशावतार नाटक नाही केला चालेल, पूजा नाही केला चालेल, पण हे जे असे जे कार्यक्रम आहेत सत्यवान रेडकर सरांसारखे हे कार्यक्रम आवर्जून घ्या. त्याच्यामुळे आपल्या पुढे यूथ जी पॉवर आहे त्यांना फायदा होतो. सरांचं मार्गदर्शन खूपच चांगलं झालं. मी गुरुनाथ कोणकर, मी आंदुर्ले गावातून आलो. मी ॲक्च्युली सकाळी ट्रेनचा प्रवास करून आलो. सरांचं मार्गदर्शन आहे माहीत पडलं म्हणून पळत पळत घरातून आलो इथे. कारण ह्याच्या अगोदर पण मी 2-3 वेळा मुंबईमध्ये मार्गदर्शनाचा लाभ घेतलेला आहे. म्हटलं पळत पळत जावं. आईला आणि वडिलांना सांगून आलं, म्हटलं असं असं आहे, पटकन जाऊन येतो. म्हटलं पटकनच्या आता 3 होते. सरांचं मार्गदर्शन असंच असतं. सकाळी 10 वाजता झालं होतं ते कधी कधी 4-5 पण असतं. कधी कधी रात्री 10 वाजता झालं मार्गदर्शन रात्री 2-2, 3-3 वाजता. तर ह्या मार्गदर्शनाने मी जी यूथ पॉवर आहे, नवीन जी मंडळी आहे 10वी, 12वी, 15वी जे ग्रॅज्युएशन किंवा शिकता जातात त्यांना मी अर्धवची विनंती करतो की हे जे फुकट ज्ञान मिळालेलं आहे ते ज्ञान फुकट न घालवता त्याचा जास्तीत जास्त तुम्ही फ्युचरसाठी वापर करून घ्या. आणि जसा मी अनुभव घेतलेला आजपर्यंत की आमच्या कोकणाच्या मुलांच्या कानात एक भरलेलं असतं, सरकारी नोकरीसाठी, बँकेच्या नोकरीसाठी किंवा आणि तत्सम नोकरीसाठी जर प्रयत्न करशील तर करू नको बाबू, ते कुठेतरी प्रायव्हेट नोकरी पकड आणि त्याच नोकरीत थांब. तर कृपया तसं करू नका. कारण आपल्या खेकडा वृत्तीमुळे आपल्याला एक आपले पालक म्हणा किंवा आपले गाववाले म्हणा किंवा आपले मुंबईवाले ह्याने एक असं विचार कोंबलेला असतो, बाबू त्या नोकरीत ना तुका पैसे लागूचे लागते, तुका कोणीतरी मोठी ओळख लागते. तर तसा काही नाही. सरांच्या ह्या ही जी ऑर्गनायझेशन आहे त्याचा उद्देशच आहे भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाकडे नेण्याचा. त्या उद्देशाने आणि माझा पण अनुभव आहे, मी पण सर ज्या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रामध्ये मी प्रायव्हेट क्षेत्रामध्ये काम करतोय. सर सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉय, मी प्रायव्हेट क्षेत्रामध्ये तिथे नोकरीला कार्यरत आहे. तर मी पण बघतोय तिथे शर्मा, वर्मा, गुप्ता, सिंग, पाल ही सगळे परप्रांतीय म्हणजे कोण राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार इकडची मंडळी आहे. तर ही मंडळी काय आपण कुठे कमी पडतोय? तर आपण त्या म्हणजे आपली जी खेकडा प्रवृत्ती ती तर एक कारणीभूत आहे. आणि आपल्याला सत्यवान रेडकर सारखे जे मार्गदर्शन करणारे व्यक्तिमत्व आहेत त्याची कुठेतरी कमतरता आहे. तर अशी व्यक्ती आपल्याला भेटलेली आहे. त्या व्यक्तीचा, त्याच्या ज्ञानाचा आजची जी यूथ पिढी आहे सर्व तरुणांनी आणि पालकांनी पण त्याचा फायदा करून घ्यावा अशी मी विनंती करतो. आणि सरांचं मार्गदर्शन खूप चांगलं झालं. चांगले कार्यक्रम आयोजन केले. एक छोटंसं फक्त अर्धा मिनिटं वाढवतो. एक छोटासा अनुभव सांगतो. मी सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो 2022ला, ज्यावेळी कोरोनाचा काळ चालू होता. कोणाचाही 1-to-1 कम्युनिकेशन होत नव्हतं. माझा फोनवर संवाद झाला. मी जिथे काम करतो कस्टम एरियामध्ये, प्रायव्हेट सेक्टरमध्ये कस्टमरच काम करतो, पण प्रायव्हेट सेक्टर. तर तिथे मी फक्त कोण वर्मा आहे, शर्मा आहे, एकदम गव्हर्नमेंट पोस्टवर छातीटोपपणे काम करत आहे. तर आपल्याला पण वाटलं बा आपण काहीतरी करावं. तर शोधता शोधता सरांचं नाव मला मिळालं. एका व्यक्तीने मला सांगितलं, मी त्यांना कॉन्टॅक्ट केला. तर सरांनी माझा कॉल उचलला नाही त्यावेळी. तर मला वाटलं हे असेच असतात, सत्यवान रेडकर नावाचे किंवा अशा संस्था अशाच असतात. यांना कॉल केला फक्त ॲडव्हर्टाईजसाठी नंबर देतात, कॉल बिल उचलणार नाही. रात्री मला 9:30-10 वाजता कॉल आला. कोण आहे कोण? मी माझा परिचय दिला. सर बोले काही कारणास्तव मी तुझा कॉल उचलू शकलो नाही, ट्रॅव्हलिंगमध्ये होतो, काय काम? सरांना मी असं सांगितलं. तर सरांना मी सांगितलं माझं वय सर 33 वर्ष झालेलं आहे, तर मी नोकरीसाठी, शासकीय नोकरीसाठी काय प्रयत्न करू शकतो का? तर सर मला एक चांगलं मार्गदर्शन केलं की ऐक बाळा, या नोकरीसाठी जर सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी करत असेल तर आता करू नका, कारण तुझं वय निघून गेलेलं आहे. आता तू स्टेट गव्हर्नमेंटसाठी प्रयत्न करू शकतो. म्हणजे 33व्या वर्षी 35व्या वर्षी पण आपण एखाद्या स्टेट गव्हर्नमेंट लेवलच्या एक्झामला आपण प्रयत्न करू शकतो. हे रेडकर सरांमुळे मला माहीत पडलं. सरांमुळे मी एक एक्झाम दिली, 2 एक्झामसाठी फॉर्म भरला. तलाठीच्या एक्झाममध्ये मी फेल झालो. मला त्याचं अजिबात गम नाही, दुःख नाही. पण सरांमुळे मी तलाठीच्या एक्झाममुळे ह्या वयामध्ये पण बसू शकतो याची मला गॅरंटी आली, कॉन्फिडन्स आला. आणि निव्वळ सरांमुळे, सरांनी जे काय फुकट जे मार्गदर्शन मला दिलं त्यामुळे मला 200 पैकी 120 मार्क तलाठीच्या एक्झाममध्ये मिळालेले आहेत. आणि
आणि ह्याच्या पुढे पण आज माझं वय 36-37 आहे, याच्या पुढे पण माझ्या क्रायटेरियामध्ये बसणाऱ्या ज्याच्या एक्झाम आहेत स्टेट गव्हर्नमेंटच्या त्या मी सरांच्या मार्गदर्शन देणार आहे, त्याचे फॉर्म्स भरणार आहे. तर मी जो पश्चाताप करतोय की ह्या वयामध्ये एवढं माझं वय निघून गेलं, मला माहीत नाही पडलं कोण मार्गदर्शन करणारा नव्हता सत्यानंद रेडकर सरांचा. तर तुम्हाला एक मार्गदर्शन करणारा एक चांगला व्यक्ती भेटलेला आहे, तर त्या मार्गदर्शन तुम्ही फायदा करून घ्या, याच वयात फायदा करून घ्या, जेणेकरून तुम्हाला काही वर्षानंतर पश्चाताप करण्याची वेळ येऊ नये. कारण आपल्या इथे तलाठी पदावर, तहसीलदार, जिल्हाधिकारी या पदावर बघित असाल तर आपल्यातला कोणी नाही. आता सर बोलले 0 आहे, तर आपल्याला 0 ते 1, 2, 3 ही व्यक्ती वाढवायच्या आहे शासकीय पदामध्ये. उद्याच्या तारखेला आपल्यामध्ये कोकणामध्ये जे शासकीय पदावर आहेत ते कोकणातल्याच व्यक्ती असायला पाहिजे, त्यासाठी आपला प्रयत्न असला पाहिजे. मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.